मिटून पाह जरा तू दिसतील ते अंतरी। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आम्ही आलो होतो गावाकडे। गावाकडेच आपल्याला सूर्य उगवायचा आणि सूर्य मावळायचं कळतं, शहरामध्ये तर काहीच कळत नाही। तर आम्ही निघालो होतो अक्कलकोटला, आणि अक्कलकोट हे आमच्या गावापासून खूप जवळ आहे, त्यामुळं आम्ही प्रत्येक वेळेस अक्कलकोट स्वामी समर्थांना जातोच। आधी याच्या अगोदर कधी ब्लॉग केलेलं नाही आहे, म्हटलं चला आता एक ट्राय करूया, जमतं का बघूया, म्हणून आम्ही निघालो अक्कलकोटला। तर सकाळी लवकरच आम्ही तयार झालो होतो, मी, विहान आणि विहानचे पप्पा, आम्ही तिघंजण निघालो। हे आपलं अक्कलकोटचं पूल आहे, इथून आपलं अक्कलकोट स्टार्ट झालं। तर मुख्य द्वारकडे आलेला आहे। तर मंदिरात गेल्यानंतर आम्हाला टिक्का लावणारी भेटली होती, तर मी आणि पिल्लू दोघंजण टिक्का लावून घेतलो। त्याच्यानंतर आम्ही देवासाठी हार आणि नारळ वगैरे घेतलो, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर असे स्वामी समर्थांचे मूर्ती होते। जस्ट गुरुपौर्णिमा झालेलं होतं, त्यामुळं प्रचंड गर्दी होतं, तुम्ही आतमध्ये बघू शकता। आता सध्या बाहेर तर नाही आहे रांगेत, पण आतमध्ये बघा तुम्हाला किती गर्दी दिसते, आणि मंदिराचं व्ह्यू पण खूप सुंदर होतं। जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मंदिरात येत होतो ना, तेव्हा मंदिर खूप साधं सिंपल होतं, पण आता एवढं सुंदर मंदिराला सजवलेलं आहे, तिथं बघितल्यानंतर असं मन एकदम प्रसन्न होतं, एकदम भारी वाटतं। तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने मंदिराला सजवलेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। आम्ही पिल्लू दोघंजण त्या गर्दीमधून दर्शनासाठी जात होतो, आम्हाला माहीत नव्हतं की एवढं गर्दी असेल म्हणून। म्हटलं गुरुपौर्णिमा झाली आहे तर गर्दी कमी असेल असं वाटलं होतं आम्हाला, पण प्रचंड गर्दी होती, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। तुझ्या दारी आला कोणी झोळी सुखाने भरते, निर्भयाचं दान मिळे इडा पिडा टळते, जगण्याला मोल येई भक्ती तुझी तारते, अन्न पाणी तूच देवा भुकेल्यास भरविते, निर्भयाचं दान मिळे इडा पिडा टळते, जगण्याला मोल येई भक्ती तुझी तारते, अन्न पाणी तूच देवा भुकेल्यास भरविते। स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। बाहेर येता क्षणी तुम्ही बघू शकता इथं स्वामींचं फोटो फ्रेम आहे, तर हा फोटो फ्रेम लिंगापासून बनलेला आहे। डोळे मिटून पाह जरा तू दिसतील ते अंतरी। स्वामी आहे मन मंदिरी, 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 स्वामी। मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आम्ही फोटो वगैरे क्लिक केलं स्वामींसोबत। त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, तर बाहेर येता क्षणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर स्वामींची मूर्ती आम्हाला पाहायला भेटलं। प्रत्येक मंदिराच्या बाहेर काहीतरी प्रसाद असतोच, तर आम्ही प्रसाद वगैरे घेतलो। स्वामी समर्थांच्या मंदिरात तुम्हाला 12ही महिने अशा पद्धतीने बघायला भेटेल। तर आम्ही बाहेर निघालो, आणि जिथं बघील तिथं आम्हाला स्वामींचीच मूर्ती दिसत होते,
आम्ही मूर्तीसुद्धा घेतली आहे, कारण आमच्या घरी नव्हती मूर्ती स्वामींची. त्यामुळं मग एक सुंदर अशी मूर्ती घेतलो आणि आम्ही निघालो घरी येण्यासाठी. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. डोळे मिटून पाह जरा तू दिसतील ते अंतरी